नमस्कार, मी कांचन. आपले सर्वांचे एबी ॲग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्म वरती स्वागत आहे. आपण देत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. महाराष्ट्रात टोमॅटो लागवडीखाली अंदाजे 29,190 हेक्टर क्षेत्र आहे. नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, नागपूर, सांगली हे महाराष्ट्रातील टोमॅटो पिकवणारे महत्त्वाचे जिल्हे आहेत. तीनही म्हणजे खरीप, रब्बी, उन्हाळी या तीनही हंगामात टोमॅटो पिकाची लागवड करता येत असल्यामुळे टोमॅटो हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख फळपीक आहे. टोमॅटोमध्ये क्षीर संरक्षक अन्न घटक मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे टोमॅटोचे आहारातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. टोमॅटो अ, ब आणि क जीवनसत्वे तसेच खनिजे, चुना, लोह इत्यादी पोषक अन्नद्रव्येही टोमॅटोमध्ये पुरेशा प्रमाणात असतात. टोमॅटोची कच्ची अथवा लाल रसरशीत फळे भाजी किंवा कोशिंबिरीसाठी वापरली जातात. तसेच पिकलेल्या फळांपासून सूप, लोणचे, सॉस, केचप, जाम, ज्यूस इत्यादी पदार्थ बनवता येतात. यामुळे टोमॅटोचे औद्योगिक महत्त्व वाढलेले आहे. आता आपण हवामान विषयी पाहूयात. टोमॅटो हे उष्ण हवामानातील पीक असले तरीही महाराष्ट्रात टोमॅटोची लागवड वर्षभर केली जाते. अधिक थंडी पडल्यास टोमॅटोच्या झाडांची वाढ खुंटते. तापमानातील चढ उताराचा फळ धारणेवर अनिष्ट परिणाम होतो. 13 ते 38 सेल्सिअस या तापमानात झाडांची वाढ चांगली होते. फुले आणि फळे चांगली लागतात. रात्रीचे तापमान 18 ते 20 सेल्सिअस दरम्यान राहिल्यास टोमॅटोची फळधारणा चांगली होते. फळांना आकर्षक रंग आणणारे लायकोपीन हेक्टरी रंगद्रव्य 26 ते 32 सेंटीग्रेडला तापमान असताना भरपूर प्रमाणात तयार होते. तापमान, सूर्यप्रकाश आणि आर्द्रता यांचा एकत्रित परिणाम पिकाच्या वाढीवर होतो. 20 ते 32 अंश सेल्सिअस तापमान, 11 ते 12 तास स्वच्छ सूर्यप्रकाश आणि 60 ते 75% आर्द्रता असेल त्यावेळी टोमॅटो पिकाचे चांगले उत्पादन मिळते. टोमॅटो पिकासाठी योग्य जमीन कोणती? तर टोमॅटो पिकासाठी मध्यम ते भारी जमीन लागवडी योग्य असते. इतक्या हलक्या जमिनीत फळे लवकर तयार होतात, पाण्याचा निचरा चांगला होतो आणि पिकांची वाढ चांगली होते. परंतु अशा जमिनीत सेंद्रिय खतांचा भरपूर पुरवठा करावा लागतो आणि वारंवार पाणी देण्याची सोय असावी लागते. जमिनीचा सामू मध्यम प्रतीचा म्हणजे 6 ते 8 असावा. टोमॅटो पिकासाठी पूर्व मशागत संदर्भात शेतात उभी आडवी नांगरणी देऊन नंतर ढेकळे फोडून वखारणी द्यावी. जमिनीत हेक्टरी 30 ते 40 गाड्या शेणखत मिसळावे. लागवडीसाठी 2 ओळीतील अंतर 60 ते 90 सेंटीमीटर व 2 रोपातील अंतर 45 ते 60 सेंटीमीटर ठेवावे. खरीप हिवाळी हंगामासाठी 90 बाय 60 सेंटीमीटर अंतरावर तर उन्हाळी हंगामासाठी 60 बाय 45 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. टोमॅटो पिकासाठी हंगाम: खरीप जून जुलै महिन्यात बी पेरावे. रब्बी हिवाळी हंगाम सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात बी पेरावे. उन्हाळी हंगाम डिसेंबर जानेवारी महिन्यात बी पेरावे. बियाण्याचे प्रमाण: हेक्टरी टोमॅटो पिकाचे 400 ते 500 ग्रॅम बी लागते. टोमॅटो पिकासाठी सुधारित वाण महाराष्ट्रात लागवडीच्या दृष्टीने उपयुक्त टोमॅटोचे वाण खालील प्रमाणे आहेत. पुसारुबी तीनही हंगामात घेता येते. लागवडीनंतर 45 ते 90 दिवसांनी फळे काढणीस येतात. फळे मध्यम चपट्या आकाराची गर्द लाल रंगाची असतात. हेक्टरी उत्पादन 325 क्विंटल. पुसा गौरव ही जात झुडूप वजा वाढणारी आहे. फळे लांबट गोल, पिकल्यावर पिवळसर लाल रंगाची होतात. वाहतुकीस योग्य आहे. हेक्टरी उत्पादन 400 क्विंटल. पुसा शीतल हिवाळी हंगामासाठी योग्य जात असून चपटी गोल लाल रंगाची फळे असतात. हेक्टरी उत्पादन 350 क्विंटल. अर्का गौरव फळ गळत लाल, मांसल व टिकाऊ असतात. हेक्टरी उत्पादन 350 क्विंटल पर्यंत. रोमा झाडे लहान झुडपाळ असून फळे आकाराने लांबट, जाड साल असल्याने वाहतुकीस योग्य आहे. हेक्टरी उत्पादन 25 टन. रुपाली, वैशाली, भाग्यश्री, अर्का, विकास, पुसा, अर्ली डवार्फ इत्यादी जातीची लागवड केली जाते. टोमॅटो पिकासाठी लागवड कशी करावी? रोपे तयार करण्यासाठी बियांची पेरणी गादी वाफ्यावर करावी. गादी वाफा तयार करण्यापूर्वी जमिनीत खोल नांगरट करून कुळवाच्या 2-3 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. गादी वाफा हा 1 मीटर रुंद, 3 मीटर लांब, 15 सेंटीमीटर उंच असावा. गादी वाफ्यात 1 घमेले शेणखत, 50 ग्राम सुफला मिसळावे व वाफा हाताने सपाट करावा.
पेरणीपूर्व बियाण्यास 3 ग्राम थायरम बुरशीनाशक औषध चोळावे. बियांची पेरणी ही वाफाच्या रुंदी समांतर बोटांनी रेखा ओढून त्यात पातळ पेरणी करावी. बी मातीने झाकून टाकावे. वाफ्यास झारीने पाणी द्यावे. बी उगवून आल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी 2 ओळीत काकरी पाडून प्रति वाफ्यास 15 ग्रॅम फोरेट द्यावे. वाफे हे तणरहित ठेवावे. फुलकिडे व करपा रोगाच्या नियंत्रणाकरता 10 लिटर पाण्यात 12 ते 15 मिलीलिटर मोनोक्रोटोस व 25 ग्रॅम डायथेन M45 मिसळून बी उगवल्यानंतर 15 दिवसांनी फवारावे. नंतरच्या 2 फवारण्या 10 दिवसांच्या अंतराने कराव्यात. बी पेरणीपासून 25 ते 30 दिवसांनी म्हणजे साधारणतः रोपे 12 ते 15 सेंटीमीटर उंचीची झाल्यावर रोपांची सरी वरंब्यावर पुनर्लागवड करावी. रोपे उपटण्यापूर्वी 1 दिवस आधी वाफ्यांना पाणी द्यावे. त्यामुळे रोपांची मुळे न तुटता रोपे सहज उपलब्ध होतात. रोपांची पुनर्लागवड नेहमी संध्याकाळी किंवा ऊन कमी झाल्यावर करावी. रासायनिक खते कोणती वापरावी? सरळ वाणासाठी 200, 100, 100 व संकरित वाणांसाठी 300, 150, 150 किलो नत्र, स्फुरद, पलाश या प्रमाणात खत द्यावे. अर्धा नत्र लागवडीच्या वेळी व उरलेला लागवडीनंतर 40 दिवसांनी द्यावे. टोमॅटो पिकासाठी पाणी व्यवस्थापन. रोपांच्या लागवडीनंतर 3 ते 4 दिवसांनी हलके पाणी द्यावे. त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पावसाळ्यात टोमॅटो पिकास 8 ते 10 दिवसांच्या अंतराने तर हिवाळी हंगामात 5 ते 7 दिवसाच्या अंतराने व उन्हाळी हंगामात 3 ते 4 दिवसांच्या अंतराने रोपांना पाणी द्यावे. बारीक काळ्या जमिनीत नेहमी हलके पाणी द्यावे. पीक फुलावर असताना व फळांची वाढ होत असताना नियमित पाणी पुरवठा होणे महत्वाचे आहे. अन्यथा फुलगळ, फळे तडकणे यासारख्या नुकसानी संभवतात. उन्हाळ्यात टोमॅटो पिकाला पारंपरिक पद्धतीने पाणी दिल्यास 77 हेक्टर सेंटीमीटर पाणी लागते, तर ठिबक सिंचनाने पाणी दिल्यास 56 हेक्टर सेंटीमीटर पाणी लागते. ठिबक सिंचनामुळे पाण्याची 50 ते 55% बचत होऊन उत्पन्नात 40% वाढ होते. टोमॅटो पिकासाठी आवश्यक आंतर मशागत. नियमित खुरपणी करून तण काढून टाकावेत. खुरपणी करताना मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून त्याचा उत्पन्नावर विपरीत परिणाम होऊ शकतो. बागेला वळण आणि आधार देणे ही महत्वाची बाब पाहूयात. टोमॅटो पिकाचे खोड व फांद्या कमकुवत असतात, त्यामुळे त्यांना आधाराची आवश्यकता असते. आधार दिल्यामुळे झाडांची आणि फांद्यांची वाढ चांगली होते. फळे भरपूर लागतात. फळे, पाने आणि फांद्या ह्यांचा जमिनीशी व पाण्याशी संपर्क येत नाही, त्यामुळे फळे सडण्याचे व रोगाचे प्रमाण कमी होते. खते देणे, फवारणी करणे, फळांची तोडणी करणे इत्यादी कामे सुलभतेने करता येतात. टोमॅटोच्या झाडांना 2 प्रकारे आधार देता येतो. प्रत्येक झाडाजवळ 1.5 ते 2 मीटर लांबीची 2.5 सेंटीमीटर जाडीची काठी रोवून झाडाच्या वाढीप्रमाणे काठीला बांधत जावे. या प्रकारात तारा आणि बांबू किंवा काठ्यांचा वापर करून ताटी केली जाते आणि या ताट्यांच्या आधारे झाडे वाढवली जातात. सरीच्या बाजूने प्रत्येक 10 फूट अंतरावर पहारीने दर घेऊन त्यात 1.5 ते 2 मीटर उंचीच्या आणि 2.5 सेंटीमीटर जाडीच्या काठ्या घट्ट बसवाव्यात. सरीच्या दोन्ही टोकांना जाड लाकडी दाब बांधाच्या दिशेने तिरपे रोवावेत. प्रत्येक डांबाच्या समोर जमिनीत जाड खुंटी रोवून डांब खुंटीशी तारेच्या सहाय्याने ओढून बांधावेत. त्यानंतर 16 गेजची तार जमिनीपासून 45 सेंटीमीटर वर एका टोकाकडून बांधत जाऊन प्रत्येक काठीला वेढा आणि ताण देऊन दुसऱ्या टोकापर्यंत ओढून घ्यावे. अशा प्रकारे दुसरी 90 सेंटीमीटर वर व तिसरी 120 सेंटीमीटर अंतरावर बांधावी. या तारेला रोपांचे वाढणाऱ्या फांद्या सुतळी किंवा नायलॉनच्या दोरीने बांधाव्यात. टोमॅटोचे खोड मजबूत करण्यासाठी झाडाला वळण देणे आवश्यक असतात. टोमॅटो पिकावरील रोग व कीड संदर्भात. रोगामध्ये करपा हा रोग झाडाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत होऊ शकतो. रोगामध्ये पाने, देठ, खोडावर तपकिरी गुलाबी टिपके पडतात. भुरी हा रोग. पानाच्या खालच्या बाजूस पांढरे चट्टे पडतात. त्यावरील उपाय डायथेम M45 10 लिटर पाण्यात 25 ते 30 ग्रॅम प्रमाणात मिसळून फवारावे. फवारणी दर 10 ते 15 दिवसांच्या अंतराने करावी. अशा प्रकारे आज आपण टोमॅटो शेतीविषयी विस्तृत चर्चा केली आहे. तर अशीच नवनवीन शेती व शेती व्यवसायासंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या AB ॲग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.